बारामती शहरातील बेकायदेशीर सुरू असलेल्या अवैध दारू भट्ट्या व इतर अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी स्वीकारले आहे। शहरात वाढत चाललेल्या अवैध व्यवसायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे। दरम्यान बारामती प्रशासकीय भवनाबाहेर सामाजिक कार्यकर्ते संजय सोपान रणदिवे यांनी अवैध धंदे बंद व्हावेत या मागणीसाठी मुदत चक्र उपोषण सुरू केलं। या उपोषणाद्वारे त्यांनी शहरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, मटका व इतर बेकायदेशीर व्यवसायांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। उपोषणकर्त्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलंय। महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या या परिसरात भेट देण्यात येणार असल्यानं या उपोषणाकडे विशेष लक्ष लागलं आहे। उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर दबाव वाढलाय। या दरम्यान बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी उपोषणकर्ते संजय सोपान रणदिवे यांची भेट घेऊन अवैध दारू भट्ट्या व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कायदेशीर चौकटीत कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे। पीआय यांनी दिलेलं हे आश्वासन सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये आशेचं वातावरण निर्माण झालंय। आता प्रशासन व पोलीस यंत्रणा प्रत्यक्षात कोणती ठोस पावलं उचलतात याकडे बारामतीकरांचं लक्ष लागलंय। मी संजय रणदिवे, ॲक्टिव्ह मराठी न्यूज रिपोर्टर। साहेब, बारामती दारू संदर्भात काय सांगताल तुम्ही साहेब, दारूबंदीबद्दल? 100% चांगला उपक्रम तुम्ही सर्व पत्रकारांनी घेतलेला आहे। करणार दारू भट्टी असो, दारू धंदा असो, 100% सपोर्ट करणार। आमची टीम तुमच्यासाठी सगळं तयार ठेवणार आणि ज्या ठिकाणी तुम्ही फोन केला त्या ठिकाणी आमची टीम 5 ते 10 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचवणार आणि त्या ठिकाणी सर्व धंदा नष्ट करून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायची तजवीज बारामती शहर पोलिसांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो। यापुढे एकही थेंब न विकून देण्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आहात। सगळे मिळून आपण बारामतीचं शहरात बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यक्षेत्रामध्ये कुठेही बेकायदेशीर अशी दारू विक्री होईल आणि त्या ठिकाणी नागरिकांचे निष्पाप बळी जातील यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, बिनधास्त राहा। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।